हे देखील त्याच पद्धतीचं उदाहरण आहे. समचलन आहे की व्यस्तचलन आहे लगेच लक्षात येतं. 900 रुपयांना 25 पेंड्या कडबा मिळतो, तर 1600 रुपयाला म्हणजे एक बाब वाढली तर दुसरी बाब वाढणार ही 100%. म्हणजे 900ला 25 पेंड्या मिळतात, तर 1620ला जास्त पेंड्या 100% मिळणारच. मांडून घ्या समीकरण. काय दिले? रुपये आणि पेंड्या. रुपये किती? 900. अत्यंत सोपी पद्धत आहे. पेंड्या 25. आता रुपये किती लागायत? 1620. पेंड्या किती मिळतील? एक्स माहित नाही. एक्स समचलनाचं गुणोत्तर सारखं आहे. 900 भागिले 25 गुणोत्तर समान दोन्ही बाबीचं. 1620 भागिले एक्स. तिरपा गुणाकार करून घ्या. 900 गुणिले एक्स बरोबर आहे 1620 गुणिले 25. 900 एक्स बरोबर आहे 900 भागाकारात जातील. 1620 गुणिले 25 भागिले 900. हा शून्य कटला, हा शून्य कटला. भाग द्या. किती जाईल? 5 न जाईल. 5 5 25. 5 1 5 5 8 40. 18 न भाग द्या किंवा 2 न द्या. कमीत कमी देत जा. चला 92 18 2 8 16 2 1 2 9 1 9 9 9 81. काय आला? 9 गुणिले 5 9 5 45. म्हणजे 1620 रुपयामध्ये किती पेंड्या कडबा मिळेल? 45 पेंड्या कडबा मिळेल. हे झालं उत्तर.